गोष्ट, नेपाळ हे आत्तापर्यंत एक डिक्लेअर्ड हिंदू राष्ट्र, भारत हे सुद्धा अजून हिंदू राष्ट्र आहे हे आपण जाहीररित्या कबूल करतो. दोघांच्या मधल्या सांस्कृतिक एकतेचा धागा हा सुद्धा एका प्रकार हिंदुत्वाचा आहे. भारत नावाच्या एका मोठ्या शक्तिशाली भावाचा हा एक छोटा भाऊ आहे. काही नेत्यांनी अशी स्टेटमेंट केली, बघा नेपाळमध्ये काय घडतंय, ही सूचना आहे का धमकी आहे. आज पाकिस्तान बर्बाद, म्यानमार बर्बाद, श्रीलंका बर्बाद, बांगलादेश बर्बाद. आता सगळं लक्ष असेल ते सामर्थ्यशाली भारताकडे. नमस्कार, मी हिमाली नलावडे आणि मी तुमचं सगळ्यांचं द भारत टॉक्स पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. आमच्या इंग्लिश पॉडकास्टला तुमच्याकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून प्रेरणा घेऊन आम्ही असं ठरवलं आहे की हा पॉडकास्ट आपण आता मराठीत देखील सुरू करणार आहोत. आणि आपल्या मराठी पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडसाठी आपण तितकेच खास पाहुणे बोलवले आहेत. पत्रकारितेतील सुपरिचित नाव म्हणजेच उदय निरगुडकर आपल्याशी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहेत. आणि तो महत्त्वाचा विषय म्हणजे नेपाळमध्ये झालेले जेन झी आंदोलन, त्यानंतर झालेली सत्तापालट आणि या सगळ्याच्या अनुषंगाने भारत. चला तर मग त्यांच्याशी या विषयावर चर्चा करूया. नमस्कार सर. नमस्कार सर, तुमच्याशी बोलायचं म्हटल्यावर आम्ही विषय देखील तितकाच महत्त्वाचा निवडलाय. नेपाळमध्ये सध्या जे काही चाललंय तर त्याच्यावरती सोशल मीडियावरती खूप मजेशीर मीम्स पण येत आहेत, खूप सिरियस कंटेंट पण येत आहे. पण आपण अगदी शून्यापासून सुरुवात करूया आणि नेपाळमध्ये नक्की काय घडतंय ते तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही सांगाच. आणि भारताने या सगळ्या घटनांकडे कसं बघितलं पाहिजे हे देखील सांगा. तुमच्या प्रश्नांचे दोन भाग आहेत. एक म्हणजे नेपाळमध्ये काय घडतंय हे एक आहे, आणि दुसरं म्हणजे भारताने या सगळ्याकडे कसं पाहिलं पाहिजे. सर्वप्रथम भारत आणि नेपाळ यांचे संबंध काय ते समजून घ्या. आपल्याकडे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार या सगळ्या राज्यांच्या ज्या सीमा आहेत त्या नेपाळशी जोडलेल्या आहेत. आणि त्या पाकिस्तान सारख्या हेविली गार्डेड नाही आहेत. दे आर लूज बॉर्डर्स. त्यामुळे माणसांचं येणं जाणं हे अतिशय कॉमन आहे. हा त्यातला एक भाग आहे. दुसरी गोष्ट, नेपाळ हे आत्तापर्यंत 15-20 वर्षापर्यंत एक डिक्लेअर्ड हिंदू राष्ट्र होतं. भारत हे सुद्धा अजून हिंदू राष्ट्र आहे हे आपण जाहीररित्या कबूल करत नाही आहोत. तिसरी गोष्ट म्हणजे भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध प्रचंड आहेत. अर्थात बॅलन्स ऑफ पेमेंटची सिच्युएशन ही भारताच्या बाजूने आणि नेपाळच्या बाजूने अतिशय वीक अशा स्वरूपाची आहे. याचं कारण नेपाळमध्ये ज्या प्रमाणात इंडस्ट्री यायला पाहिजे होती, ज्या प्रमाणात टुरिझम डेव्हलप व्हायला पाहिजे होतं, त्या प्रमाणात ते झालं नाही. आणि त्याचा परिणाम असा आहे की बॅलन्स ऑफ पेमेंटची सिच्युएशन आता पूर्णपणे भारताच्या बाजूने काही फार नेपाळच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे अशातला भाग नाही. त्याचबरोबर नेपाळचा आणखीन एक धागा जो महत्वाचा आहे तो म्हणजे भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं 1947 साल, त्याच वेळेला नेपाळ नरेशांनी अशी विनंती केली होती भारताला की आम्हालाही तुमचा एक घटक राज्य म्हणून, तुमचा एक अविभाज्य भाग म्हणून आम्हाला तुमच्यात सामील करून घ्या. हे कुठल्या विचारसरणीच्या वगैरे अशा लेखकांनी लिहिलेलं नाहीये. तर त्या काळात ते जे तटस्थ पत्रकार होते, विचारवंत होते, लेखक होते. आणि एवढंच काय तर तत्कालीन काँग्रेसच्या जवळची जी माणसं होती त्यांच्या पुस्तकांमधून सुद्धा याचे पूर्णपणे उल्लेख आपल्याला आढळतात. अर्थात इतक्या जुना संदर्भ काढून त्याविषयी कोणाला दूषण द्यावं असं काही नाही. त्यामुळे आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक अशा करता की आमचं जे अत्यंत हिंदूंचं पवित्र श्रद्धास्थान आहे ते काठमांडूमध्ये आपल्याला शंकराचं पाहायला मिळतं. आणि या देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा जाऊन तिकडे पूजा केलेली आहे. किंबहुना पंतप्रधानपदी बसल्यानंतरचा पहिला दौरा जर कुठला असेल तर तरी नेपाळमध्ये पूजेपासून त्याची सुरुवात केलेली होती. त्यामुळे शेकडो यात्रिक दरवर्षी तिकडे जातात.
तिकडून अनेक मजूर इकडे कामाला येतात. दोघांच्या मधल्या सांस्कृतिक एकतेचा धागा हा सुद्धा एका प्रखर हिंदुत्वाचा आहे. त्यामुळे जर नेपाळचं वर्णन करायचं झालं तर एक भारत नावाच्या एका मोठ्या शक्तिशाली भावाचा हा एक छोटा भाऊ आहे की ज्याला सातत्यानं आपल्या मोठ्या भावाच्या छत्र घ्यायची गरज असते. हे सगळं बिघडायला कुठे सुरुवात झाली तर 2008 साली अत्यंत प्रयत्नपूर्वक परकीय शक्तीने नेपाळच्या अंतर्गत व्यवहारात राजकारणात हस्तक्षेप करून तिथे एक कम्युनिस्ट राजवट लादली. तुम्ही एक लक्षात घ्या, नेपाळचा जो डीएनए आहे ना तो डीएनए हिंदूचा आहे. तो कुठल्याच देवावर श्रद्धा नसलेल्या अशा कम्युनिझमवर असूच शकत नाही. त्यात ही जी राजवट होती ती राजवट प्रचंड भ्रष्ट होती. जनतेच्या भल्याचं काहीही त्यांच्या हातनं झालं नाही आणि याचा स्फोट हे अपेक्षितच होतं. आणि तो स्फोट आत्ता एका छोट्या गोष्टीतनं निर्माण झाला आणि ती म्हणजे सामाजिक माध्यमांवर फेसबुक, ट्विटर अशा सगळ्या गोष्टींवर, इंटरनेट, गुगल याच्यावर बंदी आली. आता ही बंदी जर संपूर्णपणे सगळ्या समाज माध्यमांवर होती तरी आपण समजू शकलो असतो. परंतु जे चायनीज डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे तुम्ही ज्याला टिकटॉक किंवा असे म्हणा, ते मात्र व्यवस्थित चालू होते, त्याला परमिशन आहे. आणि जे चायनीज नाही त्याला मात्र बंदी आली. म्हणजे हे चीनच्या दडपणाखाली होत आहे, प्रभावाखाली होत आहे असं म्हणायला इकडे जागा आहे. नंबर 2, अलीकडच्या काळात चीनमध्ये हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर असेल, इलेक्ट्रिसिटी जनरेशन असेल, रोड असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सगळ्यामध्ये एक नाव सातत्यानं पार्टनर म्हणून येत आहे आणि ते आत्तापर्यंत नेहमी हिंदुस्थान असायचं. आता ते नाव चीन हे येत आहे. आणि चीन हे आपल्यासारखं बेनिव्हॉलंट अशा स्वरूपाचं राज्य नाहीये. आपण श्रीलंकेला जेव्हा गोंधळात परिस्थिती निर्माण झाली तेव्हा आपणहून त्याला मदत पाठवली, त्याच्या परतीच्या बदल्यात आपण काही अपेक्षा नाही केली. कोरोना आला तेव्हा 100हून अधिक राष्ट्रांना आपण लस पाठवली, आपलं पैसे नाही मागितले. चीनचं असं नसतं. चीनने श्रीलंकेला मदत केली, त्याच्या बदल्यात त्यांनी एक बंदर गहाण ठेवून घेतलं. तीच गोष्ट त्यांनी बांगलादेशच्या बाबतीत करत होते, तीच गोष्ट ते आता नेपाळच्या बाबतीत करत आहेत. या सगळ्याचा असंतोष, त्यात भर पडली बेकारीची, एक राष्ट्रीय अस्मितेला, हिंदुत्वाला लागलेला धक्का आणि त्याच्यातून निर्माण झालेली ही ठिणगी आणि त्या ठिणगीचं झालेलं वणव्यात रूपांतर आणि त्या वणव्यात होरपळलेला संपूर्ण नेपाळी जनतेचा पट, तिथले राजकारणी त्याच्या भक्षस्थानी पडले, ही अशी एक दुर्दैवाची परिस्थिती आता तिकडे आहे. आता कमिंग बॅक टू युअर सेकंड क्वेश्चन, की भारताने या सगळ्याकडे कसं पाहिलं पाहिजे, याच्याकरता मी तुम्हाला 1953 मध्ये घेऊन जाईन. 1953 मध्ये इराणमध्ये तेल कंपन्या ज्या होत्या त्या संपूर्णपणे अमेरिकन मालकीच्या होत्या, अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्या होत्या आणि त्या करोडो डॉलर्सचा प्रॉफिट कमवायच्या. तिथे नाझीर म्हणून जो नेता आला, त्या नेत्यांनी पहिल्यांदा प्रश्न केला की तेल आमचं, जमीन आमची, इथून तुम्ही हे उचलून येताय, त्यामुळे यातनं जो प्रॉफिट कमवताय त्यातला काही महत्वाचा हिस्सा हा आम्हाला आला पाहिजे. बरोबर. अर्थात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या एकूणच धोरणात हे बसत नव्हतं. दरम्यानच्या काळात नझीरची पॉप्युलरिटी इतकी वाढली की त्याचं सरकार निवडून आलं आणि मग सुरू झाला एक कथ्याच्या युद्धाचा, अराजकतेकडे नेणारा वाटचालीचा एक भीषण प्रवास. हे तुम्हाला मी अशा करता सांगतोय की जो देश 50-52 साली भारतापेक्षा प्रगत होता, तिथल्या महिला या स्विम सूट घालून आंतरराष्ट्रीय सौंदर्यवती महिला स्पर्धांमध्ये भाग घेत होत्या, तिथे आज लढाई कसली चालू आहे? बुरख्याची लढाई चालू आहे. आणि अयातुल्ला खोमेनी नावाचा एक धार्मिक राक्षस संपूर्ण प्रगत असल्या इराणला मागास्तेकडे घेऊन चाललेला आहे. आज त्यांची अवस्था भीषण अशी आहे. एक कट्टर इस्लामिक राष्ट्र अशी त्याची ओळख बनलेली आहे की जे एकेकाळी हे पूर्वेचं पॅरिस म्हणून त्याला म्हटलं जायचं. हा जो काही एक मोबोक्रसीचा प्रकार आहे, जमावाच्या झुंडीचं शास्त्र, ही एक फार मोठी धोक्याची आणि सूचना आहे असं मला वाटतं. याचं कारण याचे छोटे छोटे प्रयोग
शाहीनबाग असेल किंवा पंजाब हरियाणामध्ये दिल्लीच्या सीमेवर दीर्घकाळ चाललेलं एक फार मोठं किसान आंदोलन असेल. आणि ते कशा करता, तर जनतेच्या फायद्याचे 3 किसान कायदे तुम्हाला मागे घ्यायचे होते. आणि त्याची परिणती कशात झाली? कायदे मागे घेण्यात नाही झाली. तुम्ही 26 जानेवारीला पंतप्रधानांनी जिथे झेंडावंदन केलं ते काही तासात तुम्ही तो झेंडा उखडून लावलात. आणि उखडून लावून तिकडे काय केलं? खालिस्तानचा झेंडा लावला. म्हणजे तिकडे ज्या घोषणा दिल्या जात होत्या, खालिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद, या सगळ्या मागे काय होतं, कुठून पैसा आला होता, हे सगळं आपल्याला कळतं. या मागची एजन्सी आपल्याला लक्षात येते की या देशाच्या सार्वभौमत्वाला, या देशाच्या सामर्थ्याविष्काराला कोणाला तरी धक्का लावायचा आहे. आणि म्हणूनच ही अंतर्गत बजबजपुरी माजवली जाते. काही नेत्यांनी तर अशी स्टेटमेंट केली आहे, बघा नेपाळमध्ये काय घडतंय, म्हणजे ही सूचना आहे का धमकी आहे? लक्षात ठेवा, आज पाकिस्तान बर्बाद, म्यानमार बर्बाद, श्रीलंका बर्बाद, बांगलादेश बर्बाद. आता सगळं लक्ष असेल ते सामर्थ्यशाली चौथी अर्थव्यवस्था असणाऱ्या भारताकडे. आणि भारत हा कसा अपंगू होईल आर्थिकदृष्ट्या, सामरिकदृष्ट्या, म्हणजे मिलिटरी पॉवर वाईज. कारण पहलगामच्या नंतर जे ऑपरेशन सिंदूर झालं त्यांनी दाखवून दिलं की भारत हा संरक्षण दृष्ट्या किती आक्रमक असू शकतो आणि समर्थ असू शकतो. त्यामुळे नेपाळच्या या प्रकरणातून शिकण्यासारखं भारताला, भारतीय राज्यकर्त्यांना आणि त्याहीपेक्षा सुद्धा देशप्रेमी भारतीयांना पुष्कळ काही आहे. तर काय कारण आहे की भारतात सतत हे प्रयत्न होत असूनही हे यशस्वी होत नाहीये? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आणि भारतात तो यशस्वी व्हायची शक्यता मला खूप कमी वाटते. याचा अर्थ आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भारतामध्ये यशस्वी न होण्याची एक 3-4 जी कारणं जी मला दिसतात, त्यातलं पहिलं कारण असं आहे की लोककल्याणकारी योजना ज्या मागच्या 10 वर्षात प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळाल्या, त्याच्यामुळे जनतेला काही प्रमाणात राग असू शकतो, काही गोष्टींमुळे असंतोषही असू शकतो. परंतु टू ए लार्ज एक्सटेंट जनधन अकाउंट्स असतील, मुद्रा लोन असेल, आपल्याकडे आत्ता आलेली लाडकी बहीण योजना असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, सागरमाला प्रोजेक्ट असेल, गावागावात उभे राहिलेले रस्त्यांचं नेटवर्क असेल, एकूणच माणसाच्या जीवनामध्ये सुखकारकता येण्याकरता आलेली डिजिटल पेमेंटची व्यवस्था असेल, सीधा अकाउंट पे आता है, म्हणजे हा जो मिडलमन होता की जो 85% पैसे खायचा, असं दस्तूर खुद्द तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी कबूल केलेलं होतं, तो आता मिडलमन पूर्णपणे गेलेला आहे. सुदैवाने पाऊस खूप चांगला गेले काही वर्ष चालू असल्यामुळे आपल्याकडे सुजलाम सुफलाम झालंय, शेतीचं उत्पादन वाढतंय, त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात देखील कंपॅरेटिव्हली पैसा जास्त येतोय. दरवर्षी प्रॉव्हिडंट फंडाची जी अकाउंट आहेत ती सुद्धा वाढत चाललेली आहे. त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये जॉब क्रिएशन खूप आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे वाढत आहे, युनिकॉर्नची संख्या वाढते आहे. वी आर द 3rd लार्जेस्ट इकोसिस्टम इन टर्म्स ऑफ स्टार्टअप. आणि या सगळ्यामुळे भारतामध्ये एक आर्थिक सुबत्ता आलेली आहे, ज्याची फळं नवमध्यम वर्ग आणि दारिद्र्यरेषेहून वर आलेला आणि मध्यम वर्गात प्रवेश करू इच्छिणारा एक मोठा वर्ग आहे, त्याला ही सगळी फळं दिसत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता अशा प्रकारचं कुठलंही भारतामध्ये अशा प्रकारची लष्कर क्रांतीची किंवा नागरिक क्रांतीची आपल्याला गोष्ट दिसेल असं काही मला वाटत नाही. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे या देशाच्या प्रधानमंत्र्याच्या निस्वार्थ भावावर लोकांचा असलेला विश्वास, की या माणसाने 11 वर्षात एकही दिवस सुट्टी न घेता आपल्यासाठी काम केलेलं आहे. मंत्रिमंडळातल्या कोणावरही 11 वर्षात न झालेला भ्रष्टाचाराचा डाग, एकावरही भ्रष्टाचाराचा डाग पडलेला नाही. या सगळ्या गोष्टी या जमेच्या आहेत. याचा अर्थ सगळे प्रश्न सुटले का? तर अजिबात नाही. अजूनही बेरोजगारीचा प्रश्न आहे, ज्याला आपण विकास म्हटलो, तो विकास सार्वत्रिक असायला पाहिजे. तो विकास अजून सर्व महाराष्ट्राच्याच भागामध्ये, देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यामध्ये आपल्याला खूप अडचणी येतात. तिसरी गोष्ट असेल ते म्हणजे शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण, सत्तेचं सार्वत्रिकीकरण. याच्या बाबतीत सुद्धा खूप मोठा पल्ला आपल्याला अजून गाठायचा आहे. दरडोई उत्पन्न आणि हेल्थ फॉर ऑल ज्याला आपण म्हणतो, एज्युकेशन फॉर ऑल, हेल्थ फॉर ऑल, याच्यामध्ये सुद्धा करण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत.
परंतु आज भारतीय म्हणून जर तुम्ही परदेशी गेलात तर तुम्ही भारतीय म्हटल्यानंतर तुमच्याकडे बघायचा दृष्टिकोन हा आता बदलून गेलेला आहे. या सगळ्यामुळे भारतामध्ये अशा प्रकारची गोष्ट होईल अशी शक्यता मला दिसत नाही. पण असं असलं तरी देखील आपण आजूबाजूच्या सर्व राष्ट्रांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, पाकिस्तान या ठिकाणी जे घडतंय त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याचं कारण ज्या परकीय शक्तींनी या सर्व देशांमध्ये हस्तक्षेप केला त्यांचे हस्तक्षेप भारतात सुद्धा सुरू आहेत. परकीय शक्तींचा हस्तक्षेप होतोय हे बऱ्याचदा रिपोर्ट्समधनं पुढे येतच. पण असे काही घरके भेदीच आहेत का भारतामध्ये जे अशा प्रकारची एनार्की, अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करतायत? कारण जेवढा धोका या देशाला बाहेरच्या शक्तींकडून आहे त्यापेक्षा जास्त धोका तो अंतर्गत शक्तींकडून आहे. आणि या ज्या अंतर्गत शक्ती आहेत त्या परदेशी जातात, इथल्या विद्यापीठांमधून भारतामध्ये लोकशाही नाही अशी बोंब ठोकतात. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर हा पराभव हा आपल्या अकर्तृत्वाचा किंवा त्याहीपेक्षा सुद्धा सत्तारूढ पक्षावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा आहे असं खुलेपणे मान्य करण्याच्या ऐवजी मग वोट चोरी झाली, अमुक झाली, तमुक झाली, या देशातली इकॉनॉमी डेड आहे असं जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात तेव्हा दुर्दैवानी त्याला इथले विरोधी पक्ष नेते जे अत्यंत जबाबदार नेते आहेत, कारण ते इतकं काम करतात लोकांचं, तुम्हाला मी सांगतो इतकं काम करतात की उपराष्ट्रपती पदाची शपथ घेताना एक घटनात्मक जबाबदारी आपल्याकडे लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून आहे. आपण त्या कार्यक्रमाला हजर राहिलं पाहिजे, पण तिथेही त्यांना हजर राहायला वेळ नव्हता कारण ते इतकी प्रचंड कामं करत असतात. त्यामुळे त्याच्यापेक्षा महत्वाची कामं जनतेवरती असल्यामुळे ते आले नाहीत. ह्या ज्या सगळ्या ताकदी आहेत की ज्या एक प्रकारे चीनला गुप्तपणे भेटतात, ज्या मलेशियामध्ये लंकावीला जाऊन गुप्तपणे भेटीगाठी करतात, ज्या अनेकदा अगम्य अशा परदेशातल्या स्थळी जात असतात, परदेशी विद्यापीठामध्ये जाऊन बोलत असतात, परदेशातल्या एखाद्या व्यक्तीने भारताबद्दल जर एखादी कॉमेंट केली तर त्याला समर्थन देत असतात. याला घरके भेदी नाही तर काय म्हणणार. खूपच सूचक उत्तर होतं तुमचं. तर आता समाजात असे काही मंडळी पण आहेत म्हणजे त्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही पण त्यांना इंटरेस्ट खूप असतो की काय काय चाललंय. तर भारताच्या आजूबाजूला काही घडलं की लगेच अशा काही रिॲक्शन्स पण येतात की आता बांगलादेशचं काही झालंय तर आपण बांगलादेशवर कब्जाच करून टाकू, आता नेपाळ पडलं तर ह्या संधीचा आपण फायदा घेऊन आपण नेपाळवरती कब्जा करून टाकू. तर हे भारताचं नेचर आहे का? आणि प्रॅक्टिकली भारतासारख्या देशासाठी हे करणं शक्य आहे का? हा एक खूप उत्साह असतो. सगळी लोक आहेत ना ही नवराष्ट्रवादी असतात, नवराष्ट्रप्रेमी आहेत आणि जी कुठल्या विद्यापीठात शिकलेली नाहीत तर ती व्हॉट्सअप विद्यापीठाचे ग्रॅज्युएट्स आहेत आणि व्हॉट्सअप विद्यापीठात ऐकून ते अशा गोष्टी करत असतात. लक्षात ठेवा, भारताने अशा प्रकारे आपल्या सीमा ओलांडून कुठल्याही देशावर आजपर्यंत कधीही आक्रमण केलं नाही आणि तसं आपण करायची शक्यता देखील जवळच्या काळात नाही. त्यामुळे भारताने अमुक का नाही केलं, तमुक का नाही केलं ही टीका करत असताना एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण निकोबारमध्ये तिथल्या समुद्र मार्गावर आपलं वर्चस्व असावं म्हणून ग्रेट निकोबार प्रोजेक्ट हा एक महत्वाकांक्षी खर्चिक प्रकल्प निकोबारच्या बेटावर उभा करायचा प्रयत्न करतो, तेव्हा 10 वर्षात कधीही वृत्तपत्रात कुठल्याही प्रकारचा लेख न लिहिलेली विरोधी पक्षाची एक महत्वाची खासदार लेख लिहिते आणि हे कसं राष्ट्रविरोधी आहे सांगते. हे राष्ट्रविरोधी नाहीये तर हे चीन विरोधी होतं म्हणून तुम्ही लेख लिहिलात का असा प्रश्न विचारावा असा वाटतो. ही आत्ताची वस्तुस्थिती. नेपाळमध्ये जे आता प्रोटेस्ट सुरू म्हणजे संपलेच आता ते जवळपास, तर ते जेनझी प्रोटेस्ट, यूथ प्रोटेस्ट, यूथची शक्ती अशा पद्धतीने ग्लोरिफाय केले जात आहेत भारतीय समाज माध्यमांमध्ये. त्यांना भारताच्या तरुणाईला उचकवलं जात आहे की शिका त्यांच्याकडनं,
की त्यांना त्यांचा पंतप्रधान पटला नाही तर ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सत्ता पलटवून दाखवली. तर मग या सगळ्याच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? ही कोण लोक आहेत जे असे धडे शिकवायचा प्रयत्न करतायत आणि तरुणाईने याकडे कसं बघावं? आपल्या देशातलेच काही लोक आहेत, विचारवंत आहेत, की ज्यांना या देशापेक्षा सुद्धा कम्युनिस्ट विचारसरणीवर, सोशलिस्ट विचारसरणीवर हे अतिशय प्रेम आहे. आणि त्याही पेक्षा सुद्धा त्यांचा या पंतप्रधानांवर विशेष प्रेम आहे की या पंतप्रधानाला या देशातनं कसं बाहेर काढता येईल, त्याला सत्तेतनं कसं पदच्युत करता येईल. आणि मग त्याकरता कुठच्याही प्रकारच्या या देशातल्या महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीला सुद्धा गुमराह करण्यात ते यशस्वी होतात. परंतु या सगळ्याच्या वरती भारतीय जनमानस आणि या जनमानसाने ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे ते शक्तिशाली नेतृत्व आहे, ते या सगळ्याला पुरून उरलेलं आहे असं मला वाटतं. तरुणाईंनी या देशातल्या प्रगतीकडे, उपलब्ध असलेल्या संधींकडे, बदलत्या शिक्षण पद्धतीकडे, बदलत्या आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरणाकडे अतिशय सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे. आज भारतीय म्हटल्यानंतर परदेशात कुठल्याही देशात जा तुम्ही, एका वेगळ्या नजरेनं आपल्याकडे पाहायला मिळतात. ही 25 वर्ष आहेत आपल्याकडे, ज्याला आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो. तो डेमोग्राफिक डिव्हिडंड अजून फक्त 25 वर्ष आपल्या हातात आहे. जेव्हा आपण इतक्या मोठ्या संख्येनं जगात सर्वात तरुण असणार आहोत, तेव्हा उत्तम प्रकारचं शिक्षण, उत्तम प्रकारचे स्किल्स घेऊन जर आपण संपूर्ण जगाचं मॅन्युफॅक्चरिंग बेस किंवा संपूर्ण जगाचं एक नॉलेज काय म्हणू आपण त्याला, ज्ञान गुरुत्व अशी आपली जर प्रतिमा निर्माण केली तर मला असं वाटतं पुढची 1000 वर्ष समृद्ध संपन्न भारताचा बेस आपण या 25 वर्षात निर्माण केलेला असेल. आणि तोच तर नकोय, तोच तर डोळ्यात खुपतोय. म्हणून हे सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला अंतर्गत शक्तींची फूस आहे. जागतिक पातळीवरती जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींकडे बघतो, म्हणजे आपण एशियातनं तर बाहेर येऊयाच, आता अजून आपण झूम आउट करूया चित्राकडे, तर असं काय युरोपमध्ये फार शांतता अशातला भाग नाही. अमेरिकेत ही नुकतंच काहीतरी खूपच शॉकिंग न्यूज आली आहे. तर या सगळ्या घडामोडी जेव्हा जगात होत असतात तेव्हा भारताचं स्थैर्य बघून, राजकीय स्थैर्य बघून काय लेसन्स लर्न करू शकतो आपण? इतक्या विविधतेने नटलेल्या देशामध्ये एकसंधता ठेवणं काही सोपं नाही, परंतु कुछ तो है इस देश में की जो हमें इकट्ठा रखता है. तुम्हाला 2 उदाहरणं देतो. तुम्ही अनेकदा रंगमंचावर गेला असाल. नकळतपणे आपण रंगमंचावर जाताना, व्यासपीठावर जाताना काय करतो, आपण रंगमंचाला हात लावतो, नमस्कार करतो आणि वर जातो. बरोबर आहे? तुम्ही कुठे आहात? पुण्यामध्ये आहात, जळगावमध्ये आहात, नागपुरात असाल. तुमच्या सगळ्यांची एक नाळ आहे, आपण म्हणतो आपण मराठी आहोत म्हणून नका. पण तुम्ही पश्चिम बंगालमध्ये जा, तिथली नर्तकी स्टेजवर जाताना स्टेजला नमस्कार करून जाते. तुम्ही तमिळनाडूमध्ये जा, तिथली नर्तकी नमस्कार करून जाते. तुम्ही यक्षगान कर्नाटकामध्ये करणारे नट बघा, ते नमस्कार करून जातात. तुम्ही काश्मीरमध्ये जा, ते काश्मीरी गाण्याच्या प्रोग्रामच्या आधी नमस्कार करतात. इतकंच काय, नागालँड मधले आदिवासी जनता सुद्धा, आदिवासी कलाकार सुद्धा स्टेजवर जाण्याआधी स्टेजला नमस्कार करून मग प्रवेश करतात. कोणी शिकवलं तर नाही. इट्स इन अवर DNA, इट्स इन अवर स्ट्रक्चर. हाच तो भारतातल्या अखंडतेनं, विविधतेनं, अखंड पसरलेल्या विविधतेचा एकसंध धागा. त्या धाग्याला तुम्ही हिंदुत्व म्हणा, त्या धाग्याला तुम्ही जीवन पद्धती म्हणा, एकमेकाला मदत करणे ही जी जीवन पद्धती आहे ही आपल्याकडे आहे. पंचमहाभूतांचा आदर हे आपल्याकडे आहे, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही कुठल्याही देशातल्या भागात जाऊन बघा, तुम्हाला हे दिसणार आहे. पूर्वीच्या काळी आपल्याकडे दूध मापाने द्यायचे, आठवते? त्यावेळी 1 लिटर दूध अर्धा लिटरचे दोनदा टाकलं की एका छोट्या मापानं आणखीन तो वरतून टाकायचा. बरोबर आहे? आठवत असेल तुम्हाला. मी आता नागालँडमध्ये गेलो होतो. तिथे अजूनही काही ठिकाणी असं दूध दिलं जातं. आणि तिथे मी पाहिलं तर त्यांनी 2 टाकले आणि नंतर एका छोट्या मापाने टाकलं. अरे म्हटलं, हे महाराष्ट्रात मी पाहिलेलं आहे, मग हे नागालँडमध्ये कसं आलं? तर आपला जो ग्राहक आहे, त्या ग्राहकाला त्यांनी जे मागितलंय त्यापेक्षा जास्त देण्याची जी संस्कृती, वृत्ती जी आहे ना, जीवन पद्धती आहे,
हा भारतीय जीवनाचा श्लेष आहे. दॅट इज व्हॉट इट बाइंड्स अस टुगेदर. अशा शेकडो गोष्टी आहेत. या फक्त आता 2 तुम्हाला मी सांगतोय. अशा शेकडो गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला इथे पाहायला मिळतात. हिंदू संस्कृतीबद्दल बोलायला गेलं तर नेपाळबद्दल पण मनीषा कोइराला ज्या अभिनेत्री आहेत त्यांनी काही काळाआधी अशी एक स्टेटमेंट केली होती पब्लिकली की नेपाळ हे हिंदू राष्ट्र होतं आणि ते कायम खूप म्हणजे शांततेने हिंदू राष्ट्र म्हणून त्याचं अस्तित्व राहिलंय. पण लेफ्टिस्ट आले आणि कम्युनिस्ट रेजिम आली आणि सगळं उद्ध्वस्त झालं. तर यामध्ये तुम्हाला कितपत तथ्य वाटतं आणि हे कुठे कनेक्ट होतंय का आत्ताच्या, म्हणजे तुम्ही मगाशी तर बोललातच. मी मनीषा कोइराला त्यांचं ते स्टेटमेंट जे आहे त्याचा व्हिडिओ बघितलेला आहे. आतापर्यंत त्यांच्या अभिनय कौशल्याबद्दल मला आदर होता. यापुढे त्यांच्या उत्तम राजकीय विश्लेषणाबद्दल आणि नेपाळच्या प्रती असलेल्या त्यांच्या संवेदनशीलतेबद्दल माझा आदर वाढलाय असं मी म्हणेन. त्यांचं विश्लेषण अतिशय योग्य आहे, परफेक्ट आहे. ज्याला आपण नाडी गवसणी म्हणतो ती बरोबर नाडी गवसली आहे त्यांना. कम्युनिस्ट येईपर्यंत तिकडे कुरबुरी नव्हते असं नाही, कुरबुरी होत्या, अनेक गोष्टी घडत होत्या, राजकारणात घडलेल्या आहेत, त्याचा संदर्भ द्यायची काही, पण त्याची कारणं वैयक्तिक अहंकार होती, संस्कृती बिघडली अशी नव्हती. एक संतपणे त्यांचं आयुष्य व्यवस्थित सुरू होतं, प्रगती होत होती. भारताचा हात बोटाला बोट धरून ते आपली जमेल तशी प्रगती करत होते. रस्ते बांधले जात होते, वीज निर्मिती प्रकल्प होती, रेल्वेची सुरुवात होत होती. ह्या सगळ्याला कुठेतरी खीळ बसली जेव्हा कम्युनिस्ट सरकार आलं. आणि कम्युनिस्ट सरकार इकडे आल्यानंतरच बरबादी झाली का त्या भूभागाची? कम्युनिस्ट सरकार जिथे जिथे गेली तिथे तिथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सामान्य माणसाची पिळवणूकच झाल्याचं तुम्हाला दिसेल. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. काही आता जे नेपाळमध्ये घडलंय ते एवढं मोठं आहे की आपण असं नाही म्हणू शकत की ते अचानक घडलंय. तर तुम्ही सांगितलं की अगदी 2008 पासून आपल्याला सुरुवात झालेली बघायला मिळते. तर काही काळापूर्वी नेपाळमध्ये आपल्याला इस्लामायझेशन सुरू झाल्याचं पण बघायला मिळालं. कुठे इथे त्याचं कनेक्शन लागतं का? 100% तुम्हाला मी सांगतो, योग्य प्रश्न विचारला. याचं कारण नेपाळमध्ये काही मुस्लिम फार मोठ्या प्रमाणात होते अशातला भाग नाही, परंतु टर्कीसारख्या देशातून तर अनेक देशातून धर्मगुरू, धर्मोपदेशक आणि विखारी धार्मिक भावना भडकवणारे अशा प्रकारचे धर्मोपदेशक हे जाणीवपूर्वक नेपाळमध्ये पेरले गेले आणि त्यातून नेपाळमध्ये इस्लामायझेशनची सुरुवात झाली. कुठल्याही समाजामध्ये सर्वांना सर्व काळ खुश ठेवणं शक्य नसतं. त्यामुळे बरोबर जो नाराज गट आहे तो शोधायचा, त्याला चुचकारायचं, त्याला भलती सलती स्वप्न दाखवायची या देशाच्या विरोधात, त्याच्या अंगीकृत धर्माच्या विरोधात, त्याच्या जन्मकृत धर्माच्या विरोधात त्याला भडकवायचं आणि त्यातून त्या देशामध्ये इस्लामची संख्या वाढवत न्यायची. त्याची परिणती काय होते लेबनॉनमध्ये आपण पाहिलंय, बेल्जियममध्ये आपण पाहिलंय, फ्रान्समध्ये आपण पाहिलंय, इंग्लंडच्या काही भागात आपण पाहिलंय. इतकंच काय तर इस्लाम वाढतो तेव्हा काय घडतं हे आपण आसाममध्ये आणि काश्मीरमध्ये पण पाहिलेलं आहे. त्यामुळे तो भूभागच हातातून जातो की काय अशी परिस्थिती निर्माण होते. परवा मी 4 दिवसापूर्वी गोव्यात होतो. गोव्यात देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात इस्लामचे मोर्चे निघालेले बघितले. ते पाहिल्यानंतर उरात धडकी बसली की गोव्यासारख्या शांतताप्रिय सुशेगात आयुष्य जगणाऱ्या प्रदेशात हे आलं कुठून? तर हे लादलं जातंय, पेरलं जातंय, ही विषबुल्ली फोफावावी याकरता प्रयत्न केले जात आहेत. आज त्याच्याच विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे हा तुमचा शेजारी राष्ट्र नेपाळ. तर नेपाळमध्ये जे काही घडतंय त्यातनं इन्स्पिरेशन आपल्या तरुण पिढीने घ्यावं यासाठी अराजकवादी एलिमेंट्स जे काही पेरतायत आत्ता माध्यमांच्या मदतीने, तर ते तर आपण सगळं बघितलं. पण आता पुढे काय, म्हणजे जे घडलं त्यातून हे लोक काही ना काहीतरी तर घेणारच आहेत. मग नक्की काय घ्यायचं आणि पुढे या सगळ्या घटनांमधनं पुढे काय वाटचाल होणार आहे असं तुमचं विश्लेषण काय याबद्दलचं? नवीन पंतप्रधानांनी आता अंतरिम पंतप्रधान ज्याला आपण म्हणू, हंगामी पंतप्रधान म्हणू, त्यांची निवड आता झाली आहे. त्यांचा कारभार आता सुरू होईल आणि त्यानंतर निवडणुका येतील आणि त्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे
आणि भारताबद्दल बरोबर आम्हाला उत्तम संबंध हवेत असा सांगणारा पक्ष तिकडे जर सत्तेवर आला तर खूप मोठ्या प्रमाणात तिकडे विकास आणि शांतीचं पर्व सुरू होईल आणि त्यानंतर सौहार्दपूर्ण संबंधांमुळे तिकडे पुन्हा टुरिस्ट वाढतील. धार्मिक पर्यटन जसं आहे तसं तिकडे त्या व्यतिरिक्त निसर्ग पर्यटन करायला खूप मोठ्या प्रमाणात लोक येतील. दुसरी गोष्ट, अशा प्रकारे एक हिंदू सरकार आलं की नैसर्गिकदृष्ट्या चीनचा आत्ता जो प्रभाव जाणवतोय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, सांस्कृतिक बाबतीत, आर्थिक बाबतीत, ह्या सगळ्याला एक चाप बसेल आणि त्यातून देशाचा अभिमान असलेलं आणि देशाच्या हितासाठी योग्य असलेली पावलं उचलणारं सरकारामुळं एक वेगळं शांतीचं आणि विकासाचं पर्व हे नेपाळमध्ये सुरू होईल अशी मला आशा आहे. एक चिंतेची गोष्ट अशी आहे की मॅन्युफॅक्चरिंगचा बेस किंवा टुरिझमचा बेस ज्या प्रमाणात डेव्हलप व्हायला हवा होता तो आत्ता तिकडे झालेला नाही. परंतु ह्या बाबतीत भारताची मदत घेऊन तिकडे काही योजना उभ्या राहत आहेत, मोठे हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्प तिकडे उभे राहत आहेत. त्यातून नेपाळच्या जनतेला ज्या प्रकारचा विकास, शांती आणि संधी उपलब्ध व्हायला पाहिजे ती उपलब्ध होईल असा विश्वास मला वाटतो. अपेक्षेनुसार तुमच्याकडनं आम्हाला खूप चांगले आणि महत्त्वाचे इन्साइट्स मिळाले या सगळ्या विषयावर. तर अशाच काही अजून महत्त्वाच्या विषयांचं विश्लेषण ऐकण्यासाठी भारत टॉक्स पॉडकास्ट मराठीमध्ये आम्ही पुन्हा एकदा नव्याने सुरू केले आहेत. तर ते नक्कीच पाहत राहा. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.